19 या आकड्यावरती 3 चेंडू झालेत. रोशन पुन्हा एकदा तयार. लेफ्टी बॅट्समन अनिकेतसाठी राईटर ओर तो विकेट होता. तिथे वाईडिश लॉंग आणि तिथे पुन्हा एकदा फॉर्मबॉल. हो, तर झाडाखालचे वडापाव जर खायला दिले असते ना तर थोडस तरतरी आली असते यांच्यासाठी राजा. कारण चेंडू भेटत नाहीयेत. इथे पाहतो पुन्हा एकदा जोरदार पहार. चेंडू वरती आक्रमण. चेंडू पोहोचला सीमा रेखा पार. 6 धावेसाठी षटकार. कराने पाहतोय स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. अफलातून आपण पाहतो कामगिरी. बॉल आला. ज्यांनी ज्यांनी बॉल आणला त्यांचं मनापासून धन्यवाद. वंजरपाडा संघ बॅटिंग करत होता. त्यांचे पाठीराखे त्यावेळीच पण बॉल लगेच घेऊन येते. आताही वंजरपाडचे पाठीराखे आहेत. या दरम्यान ज्योतिदादा कराले बघा दमदार व्यक्तिमत्वाचं दमदार नाव घेतलं आणि त्यानंतर पाहतोय जितूदादा या पण व्यासपीठावरती आपला आग्रमान. जरूर आम्ही फटाके फोडले नाही पण इथे बॅट्समनच्या माध्यमातून रॉकेट सोडलाय तो हवाईमध्ये. बघा दीपेश पाटील यांच्याकडून अनिकेतसाठी 3 षटकाराला 500 रुपये आलेत. 1000 रुपये आलेत. पण इथं जर पाहिलं गेलं षटकार मारतोय अनिकेत आणि या षटकातला अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. दोन डबल घेतली दादा. दादा लक्ष ठेव. प्रवीण दादा भगत या आपण व्यासपीठावरती. आता मैदानाची शोभा वाढवले. आता आमच्या व्यासपीठावरती व्यासपीठ शोभा वाढवा. लक्ष्मणजी भगत साहेब आंबिवली गावचे आमचे भरपूर मान्यवर या ठिकाणी आहेत. मानगाव तर्फे वरळी ग्रामपंचायतचे जे आजीबाजी सदस्य जे सिनियर ज्युनियर खेळाडू आहेत या पण व्यासपीठावरती. अफलातून आपण पाहतोय 33वा 2 षटकामध्ये काय बॅटिंग चालू आहे अनिकेत आणि वैभवची. आता विकी आला. इथे पाहतोय सुरेख फटका. आणखीन एकदम दर शॉट. अनिकेतने लगातार 3रा षटका ठोकलाय. त्यांचे मित्र दीपेश पाटील यांच्याकडून अनिकेतसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सलग आपण पाहतोय 2 षटकार हॅट्रिक झाल्यात त्याही वंजरपाडा संघाकडून. बॉल चला बॉल पोहोचवा. मागचाच बॉल आहे विकी ज्याच्यावरती तुम्ही 5 षटकार ठोकले होते. सचिन मालीने तोच काढून दिला बरोबर. या षटकारच्या सहाय्याने कार्ड 40 या आकड्यावरती. निखिल तयार पुन्हा एकदा आणि त्या बॅटची कडा बिग एज